मागच्या वेळेस तुम्ही आमच्याकडे आले होते ज्यावेळेस त्या याच्यात एक प्रश्न मी तुम्हाला विचारला 2019चा ज्यावेळेस तुम्ही एक गौप्यस्फोटही केला होता त्यावेळेस आणि एक आपण एका शब्दावर बोललो होतो बदला, जो तुम्ही बोलले होते मी बदला हा शब्द वापरणार नाही. पण महाराष्ट्रातल्या राजकारणात असं म्हटलं जातं की दोनच चाणक्य आहेत आणि एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे तुम्ही फडणवीस. तर या दोघांमध्ये काही संघर्ष सुरू आहे का? म्हणजे 2019मध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हटलं की 2019मध्ये मला 2 लोकांनी माझा विश्वासघात केला असं तुम्ही म्हटलं होतं. ते एक एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार. तुम्ही म्हटलं होतं एक एक विश्वासघात मोठा एक छोटा आहे, कारण आमच्या जवळचे ठाकरे होते त्याला मी मोठा मानतो. तर त्याच्यावर तो शब्द होता बदला. तर आता त्यावेळेस जे तुमचं सरकार होतं 72 तासाचं ते शरद पवारांनी पाडलं. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की तो एक शह होता एका चाणक्याने दुसऱ्या चाणक्याला दिलेला. तर आता त्यांना तुम्ही दादा तुमच्याकडे आले तर तुम्ही एक प्रकारे बदला घेतला काय त्यांचा? पहिली गोष्ट तर मी स्वतःला चाणक्य समजत नाही. ते कदाचित असतील चाणक्य, मी काही चाणक्य वगैरे नाही आहे. पण एवढं निश्चितपणे सांगतो की राजकारणामध्ये एक गोष्ट आम्ही शिकलो आहे की कोणी जर धोका दिला, विश्वासघात केला, तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. बघा, राजकारणात अनेक वेळा अपमान होतात, अपमान सहन करता येतात. अपमान सहन केला तरी फरक पडत नाही, पण विश्वासघात सहन करायचा नसतो. मात्र तरी देखील मी असं म्हणणार नाही की मी बदला वगैरे घेतला. मी एवढंच सांगेन की अपॉर्च्युनिटी आली, हिशोबचुक्त केले? नाही नाही, अपॉर्च्युनिटी आली तर म्हणजे आपल्याला संधी मिळाली तर संधीचा फायदा घेतला पाहिजे. संधी आली तर संधीचा फायदा घेतला. म्हणजे 2019ला ज्या ज्या लोकांनी तुमच्याबरोबर हे केलं, म्हणजे एक तर उद्धव ठाकरे तुमच्यापासून दूर गेले, तुम्ही म्हटलं तो विश्वासघात होता, आणि यांनी तुमचं सरकार हे केलं. काहीतरी इंग्रजीत पोएटिक जस्टिस वगैरे असा काहीतरी एक शब्द आहे. हां. तेच आहे, कालचक्र आहे. जसं कराल भरावंच लागतं. तुम्ही त्याला बदला नाही म्हणत. 2019चे दोन्ही, म्हणजे 2019ला ज्यांनी ज्यांनी तुमच्याबरोबर विश्वासघात केला, तुमच्या शब्दात मी बोलायचं तर मी ईश्वरावर विश्वास ठेवणारा आहे. हां. त्यामुळे माझ्यासोबत जेव्हा जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा तेव्हा कालचक्र त्याचं उत्तर देतं. ते तुम्ही उत्तर दिलेलं आहे आता. कालचक्राने, मी नाही.